फ्रेंड्स, आज आपल्या बिल्स ऑफ एक्सचेंजच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटत आहोत. बँक फॉर कलेक्शन, बिल्स फॉर कलेक्शन, दोघं सिमिलर वर्ड आहेत मित्रांनो. आपण बँक फॉर कलेक्शनचे प्रॉब्लेम्स घेत आहोत आणि आज आपला बँक फॉर कलेक्शनचा थर्ड प्रॉब्लेम आहे. आपला प्रॉब्लेम नंबर आहे प्रॉब्लेम नंबर 47 ऑक्टोबर 2005. ओके मित्रांनो, आय होप तुम्ही सगळेजण लेक्चर करत आहात. दिवसाला कदाचित मित्रांनो मी इथून पुढे फ्रिक्वेन्सी वाढवायची शक्यता आहे. एका दिवशी मी 2 लेक्चर सुद्धा टाकू शकतो. ओके, लवकरच भेटू अशी अपेक्षा आहे. आता प्रॉब्लेम पाहूया. पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम वाचू, नंतर आपण त्याचं नंबरिंग करू आणि त्याच्यानंतर जर्नल एंट्रीज घेऊ. प्रॉब्लेम IMP आहे, थोडंसं लक्ष द्या. काळे सोल्ड गुड्स टू गोरे 3000. काळेने गोरेला 3000चे गुड्स सेल केले. काळे ड्रू अ बिल ऑन गोरे 3 मंथ्स. काळेने त्याच्यावर बिल ड्रॉ केलं. काळे सेंड द बिल टू बँक फॉर कलेक्शन. BFC म्हणजे बँक फॉर कलेक्शन. काळेने ते बिल काय केलं, बँक फॉर कलेक्शनला पाठवलं. बिफोर ड्यू डेट गोरे अप्रोच काळे टू रिन्यू द बिल. ड्यू डेटच्या अगोदरच मित्रांनो काय झालं, गोरे काळेला जाऊन भेटला. त्याने सांगितलं बिल काय कर, रिन्यू कर. म्हणजे या ठिकाणी परत आपल्याला काय करावं लागेल, जुनं बिल कॅन्सल करावं लागेल आणि नवीन बिल ड्रॉ करावं लागेल. काळे ऍग्रीड ऑन द कंडिशन दॅट गोरे शुड पे रुपीज 800 रुपीज 800 इन कॅश. फ्रेंड्स, काळे काय सांगतोय की तुम्ही 800 रुपये कॅश मध्ये मित्रांनो ऍक्सेप्ट करा अँड ऍक्सेप्ट अ फ्रेश बिल फॉर बॅलन्स इन्क्लुडिंग इंटरेस्ट रुपीज 60. त्याने मित्रांनो काय केलेले, बिल रिन्यू केलेले. त्याच्यामध्ये काही अमाऊंट कॅश मध्ये आणि काही अमाऊंट फ्रेश बिल ड्रॉ करून घेतलेली आहे. द न्यू बिल वॉज रिटायर्ड फॉर रुपीज 2250. नवीन बिल रिटायर झालेला आहे 2250 रुपये. तर मित्रांनो आपण आता पहिल्यांदा नंबरिंग करूयात. काळे सोल्ड गुड्स टू गोरे रुपीज 3000. मित्रांनो आपली पहिली एंट्री येईल सेल्सची. काळे ड्रू अ बिल ऑन गोरे फॉर 3 मंथ्स. काळेने मित्रांनो गोरेवर काय केलेलं आहे, 3 मंथ्सचं बिल ड्रॉ केलेलं आहे. दुसरी एंट्री येईल आपली बिल ड्रॉची, बरोबर. म्हणजे एंट्री नंबर 2, सेंड द बिल टू बँक फॉर कलेक्शन. सेंड द बिल टू बँक फॉर कलेक्शन एंट्री नंबर 3. बिफोर ड्यू डेट गोरे अप्रोच काळे टू रिन्यू द बिल. टू रिन्यू द बिल, दिस इज एंट्री नंबर 4. ही मित्रांनो आपली बिल डिसऑनरची एंट्री आहे, करेक्ट. त्याच्यानंतर काय आहे, ऍग्रीड ऑन द कंडिशन दॅट गोरे शुड पे 800 इन कॅश, ऍक्सेप्ट अ फ्रेश बिल फॉर बॅलन्स इन्क्लुडिंग इंटरेस्ट. मित्रांनो इंटरेस्टची एंट्री नंबर 5 आणि मित्रांनो कॅश आणि ऍक्सेप्ट अ न्यू बिल एंट्री नंबर 6. द न्यू बिल वॉज रिटायर्ड फॉर रुपीज 2250. द एंट्री नंबर 7. तर मित्रांनो आता आपण काय करणार आहोत, आपण मित्रांनो प्रॉब्लेम वाचल्यानंतर एंट्रीज बघणार आहोत. काळे सोल्ड गुड्स टू गोरे रुपीज 3000. काळेने गोरेला गुड्स सेल केलेले. मग मित्रांनो काळे कोण झाला, ड्रॉवर. इन द बुक्स ऑफ काळे ड्रॉवर, इन द बुक्स ऑफ गोरे ड्रॉविंग. काळे सोल्ड गुड्स ना, म्हणजे काळे कशी एंट्री करेल, सेल्सची. गोरेला मिळाले, गोरे अकाउंट डेबिट टू सेल्स 3000, बरोबर. याने हा नरेशन काय लिहिल, बिंग गुड्स सोल्ड टू काळे ऑन गोरे ऑन क्रेडिट. आता गोरे याने सेल केले तर गोरे काय करतोय, परचेस. तर गोरेच्या बुक मध्ये कसली एंट्री येईल, परचेसची एंट्री काय येईल, परचेस अकाउंट डेबिट टू काळे अकाउंट 3000. आता याच्यानंतर मित्रांनो पुढे काय सांगतायत ते, काळे ड्रू अ बिल ऑन गोरे फॉर 3 मंथ्स. काळेने मित्रांनो काय केलेलं आहे, 3 मंथ्सचं बिल ड्रॉ केलेलं. म्हणजे काळेच्या बुक मध्ये नेक्स्ट एंट्री कसली येईल, बिल ड्रॉ केल्याची एंट्री. एंट्री काय, बिल आलं, गोरेने दिलं, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू गोरे अकाउंट 3000. नरेशन काय येईल मित्रांनो, बीइंग गोरेज ऍक्सेप्टन्स रिसिव्ड. गोरेचा ऍक्सेप्टन्स मिळाला. आता सेम याला गोरे ऍक्सेप्टन्स दिल्याची एंट्री करेल. तो काय सांगेल, काळेला मिळाला, ऍक्सेप्टन्स गेला, काळे अकाउंट डेबिट टू बिल्स पेड. बीइंग आवर ऍक्सेप्टन्स गिव्हन टू काळे. आपला ऍक्सेप्टन्स काळेला दिला. आता थर्ड एंट्री मित्रांनो, थर्ड एंट्री काय, काळे सेंड द बिल टू बँक फॉर कलेक्शन. काळेने बिल काय केलेलं आहे, बँक फॉर कलेक्शनला पाठवलं. आता सी, काळेने बिल बँक फॉर कलेक्शनला पाठवलं. काळेच्या बुक मध्ये काय एंट्री होईल, काळेकडनं बिल गेलेलं आहे. म्हणजे काळे सांगताना काय सांगेल, टू बिल्स रिसिवेबल. त्याच्याकडनं मित्रांनो बिल काय झालं, गेलं. टू बिल्स
रिसिवेबल आणि ते जमा कुठे झालेले आहे बँक फॉर कलेक्शन म्हणजे तुमची एंट्री काय येईल बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट किती रुपये 3000 नॅरेशन काय येईल मित्रांनो बी गोरेचा ऍक्सेप्टन्स होता गोरेज ऍक्सेप्टन्स काय केलं तुम्ही गोरेचा ऍक्सेप्टन्स बँक फॉर कलेक्शनला पाठवला बरोबर ना सेंड टू बँक फॉर कलेक्शन बीएफसी म्हणजे बँक फॉर कलेक्शन शॉर्टकट चालत नाही मी लिहिलेले आहेत पण तुम्ही नॅरेशन पूर्ण लिहायचे आहे करेक्ट आता याच्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या काळेने पाठवलं बँकेला मिळालं गोरेचा काहीही संबंध नाही सो गोरेच्या बुकमध्ये मित्रांनो थर्ड एंट्री काय येईल नो एंट्री त्याचा काहीच संबंध नाही आता चौथं ट्रान्झॅक्शन काय झालं बिफोर ड्यू डेट गोरे अप्रोच काळे ड्यू डेटच्या अगोदरच काय झालं गोरे काळेला जाऊन भेटला मी काय सांगतोय टू रिन्यू द बिल तो त्याला रिक्वेस्ट करतोय काय की तू बिल काय कर रिन्यू कर मित्रांनो बिल रिन्यू कर याचा अर्थ काय झाला आपल्याला जुनं बिल जे आहे ते काय करावं लागेल मित्रांनो डिसऑनर करावं लागेल आता मला सांगा हे कोणतं बिल आहे हे आपलं साधं बिल आहे का नाही हे बँक फॉर कलेक्शनला पाठवलेलं बिल आहे मग आपल्याला बँक फॉर कलेक्शनला पाठवलेलं बिल डिसऑनर झाल्याची एंट्री करायला लागणार आहे आता मला सांगा बँक फॉर कलेक्शनला पाठवलेलं बिल डिसऑनर झालं तुमची एंट्री काय होईल नॉर्मल बिल डिसऑनरची एंट्री तुम्ही काय केली असती सांगा बरं मला गोरे अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल ही एंट्री केली असते तुम्ही बरोबर आहे पण मला सांगा आपलं बिल्स रिसिवेबल आता कुठे जमा आहे बँक फॉर कलेक्शनला जमा आहे ना मग तुम्ही आता काय करणार गोरे अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबलच्या ठिकाणी गोरे अकाउंट डेबिट टू बँक फॉर कलेक्शन समजलं मित्रांनो गोरेकडनं घ्यायचे आणि बँक फॉर कलेक्शनची ऍसेट कमी झालेली आहे ऍसेट मायनस गोरे अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबलच्या ठिकाणी गोरे टू बँक फॉर कलेक्शन अमाउंट 3000 नॅरेशन काय येईल मित्रांनो बीइंग तुम्ही सांगा गोरेचा ऍक्सेप्टन्स बँक फॉर कलेक्शनला पाठवलेला गोरेज ऍक्सेप्टन्स सेंड टू बँक फॉर कलेक्शन तो काय झाला मित्रांनो डिसऑनर्ड ऑन ड्यू डेटला काय झाला डिसऑनर झाला फ्रेंड्स तुम्ही शॉर्टकट मध्ये बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट असं जरी नॅरेशन दिलं तरी चालेल ठीक आहे तर इथे एंट्री नंबर 4 आता तुम्ही मित्रांनो काय करणार आहे ऍक्सेप्टन्स दिल्याची जी एंट्री आहे ती काय करणार आहे तुम्ही रिव्हर्स करणार आहे बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू काळे अकाउंट बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू काळे अकाउंट किती 3000 नॅरेशन आपलं नेहमीच मित्रांनो ऍक्सेप्टन्स गिवन टू काळेला दिलेला ऍक्सेप्टन्स होता तो काय झाला डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट मित्रांनो इथपर्यंत बँक फॉर कलेक्शनच्या एंट्रीज होत्या बँक फॉर कलेक्शनचा संबंध आता काय झालेला आहे संपलेला आहे आता याच्या पुढे जे येईल ते मित्रांनो इंटरेस्ट आणि नवीन बिल मित्रांनो त्या एंट्रीज आपण पुढे पाहू फ्रेंड्स आता पुढे काय आहे काळे agreed on condition that गोरे should pay ₹800 in cash मित्रांनो काळे ऍग्री झाला गोरेने त्याला 800 रुपये काय करायचं आहे कॅश पे करायची आहे अँड ऍक्सेप्ट अ फ्रेश बिल फॉर बॅलन्स इन्क्लुडिंग इंटरेस्ट ₹60 मित्रांनो आपली नेक्स्ट एंट्री बिल रिन्यूची नाही घेणार आपण सिक्वेन्स प्रमाणे मित्रांनो नेक्स्ट एंट्री घेतो ही पहिले घेतो मित्रांनो इंटरेस्टची तर आपली जी पहिली एंट्री येईल ती येईल इंटरेस्टची एंट्री आता दरवेळेस प्रमाणे काळे म्हणजे ड्रॉवरच्या व्यू पॉइंटने इंटरेस्ट काय असणार आहे इन्कम तो काय होईल क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स त्याची एंट्री काय होईल गोरे अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ₹60 त्याच्यासाठी इंटरेस्ट काय आहे रिसिवेबल तो काय बोलेल बिंग इंटरेस्ट रिसिवेबल कोणाकडनं फ्रॉम गोरे बिंग इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम गोरे कशाबद्दल ऑन बिल डिसऑन आता या ठिकाणी गोरे सांगताना काय सांगेल की इंटरेस्ट माझा काय झालेला आहे एक्सपेन्स झालेला आहे इंटरेस्ट माझा काय झाला एक्सपेन्स सो तो सांगताना काय सांगेल डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू काळे अकाउंट किती रुपीज 60 नॅरेशन बिंग इंटरेस्ट पेएबल टू काळे ऑन बिल डिसऑन
आता याच्यानंतर मित्रांनो बिल रिन्यू केल्याची एंट्री आहे. बिल रिन्यू करताना मी दरवेळेस बोलतो पहिले एंट्री करून घ्यायची, त्याच्यानंतर अमाऊंट लिहायची. मग मित्रांनो आपल्याकडे कॅश आलेली आहे, आपल्याला बिल्स रिसिवेबल आलेले आहे. आपली एंट्री काही आहे, डेबिट वॉट कम्स इन कॅश अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट आणि गोरेने दिलं क्रेडिट द गिव्हर टू गोरे अकाउंट. करेक्ट. मित्रांनो कॅश किती आली आपली 800. आता लक्षात घ्या 3000 रुपयांमधले 800 रुपये कॅश आहे, तर राहिले किती 2200 रुपये 2200. 2200 रुपये आपले मित्रांनो राहिलेले आहेत आणि प्लस 60 रुपये मित्रांनो काय आहे इंटरेस्ट. सो बिल्स रिसिवेबल किती येईल 2260 2260. कॅश अकाउंट डेबिट 800, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 2260 टू गोरे अकाउंट किती 3060 रुपये 3060. नरेशन काही बीइंग कॅश अँड फ्रेश ॲक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम गोरे ऑन बिल डिसऑनर. आता याच्यानंतर मित्रांनो गोरे काय सांगेल, गोरे सांगताना सांगेल की काळेला मिळालं डेबिट द रिसिव्हर, काळे अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट टू बिल्स पेएबल अकाउंट. बरोबर आहे. तो सांगताना सांगेल कॅश गेली, ॲक्सेप्टन्स गेला. सो काळे अकाउंट डेबिट 3060, कॅश 800 रुपये आणि बिल्स पेएबल 2260. नरेशन बीइंग कॅश अँड फ्रेश ॲक्सेप्टन्स गिव्हन टू काळे ऑन बिल डिसऑनर. ठीक आहे मित्रांनो. पुढे काय झालेलं आहे आपलं फ्रेश बिल आलेलं आहे 2260 रुपयांचं 2260 रुपीजचं. ते बिल काय झालं न्यू बिल वॉज रिटायर्ड फॉर रुपीज 2250. 2260 2260चं न्यू बिल आहे. आपल्याला भेटताना किती भेटले 2250 रुपीज. तर फ्रेंड्स 10 रुपये काय झालं आपलं रिबेट. जर्नल एंट्री काय होईल मित्रांनो कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट 2250. 10 रुपये आपण डिस्काउंट म्हणजेच रिबेट दिलेले आहे. आपला काय झाला एक्सपेन्स डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. रिबेट अकाउंट डेबिट 10 रुपीज टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 2260. आता इथे नॅरेशन काय येणार आहे मित्रांनो फ्रेंड्स गोरेचा फ्रेश ॲक्सेप्टन्स होता. बीइंग गोरेज फ्रेश ॲक्सेप्टन्स काय झाला मित्रांनो गोरेचा फ्रेश ॲक्सेप्टन्स रिटायर्ड बिफोर ड्यू डेट. आता इथे पण तसंच येणार आहे. बिल्स पेएबल मित्रांनो आपण काय केलेलं आहे रिटायर केलेलं आहे. आपली लायबिलिटी कमी झाली. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 2260 टू कॅश 2250. 10 रुपये आपल्याला डिस्काउंट मिळालं म्हणजे आपल्याला काय झालं फिट टू डिस्काउंट अकाउंट क्रेडिट ऑफ इन्कम्स अँड गेन्स. नॅरेशन काय येईल बीइंग फ्रेश ॲक्सेप्टन्स गिव्हन टू काळे. काळेला फ्रेश ॲक्सेप्टन्स दिलेला होता तो काय झाला रिटायर्ड बिफोर ड्यू डेट. याच्यानंतर मित्रांनो जर्नलची टोटल करायची अँड द प्रॉब्लेम इज ओव्हर. ठीक आहे मित्रांनो कालच्या आणि आजच्या प्रॉब्लेमची रिपीटेडली रिव्हिजन करा. प्रॉब्लेम्स फार अवघड नाही आहेत. बँक फॉर कलेक्शनचे प्रॉब्लेम खूप सोपे आहेत. एंडोर्समेंटची कंपेअर केलं तर खूपच सोपे आहेत. आय होप तुम्हाला मित्रांनो काही अडलेलं नाही आहे आणि तुम्ही अप टू डेट आहात. आपल्या लेक्चर्सचा स्पीड तुम्ही मित्रांनो मेंटेन केलेला आहे. काही डिफिकल्टी असली तर मित्रांनो 83809279 या नंबरवर कॉल करा. लवकरच भेटू अशी अपेक्षा करतोय. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा.